बारी समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उत्थानासाठी संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याची अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांची घोषणा। आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या सततच्या पाठपुराव्याला महत्वपूर्ण यश। जळगाव बुलढाणा। आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी सभागृहात सादर केला। या अर्थसंकल्पात संत रूपलाल महाराज यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी तसेच बारी समाज बांधवांच्या आर्थिक तसेच शैक्षणिक उत्थानासाठी संत रूपलाल महाराज यांच्या नावाने आर्थिक महामंडळ स्थापन केले जाणार असल्याचे त्यांनी आज सभागृहात अर्थसंकल्प मांडत असताना जाहीर केले। 2023 सालच्या पावसाळी अधिवेशनात बारी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत रूपलाल महाराज यांचे भव्य असे राष्ट्रीय स्मारक अंजनगाव सुरजी येथे उभारण्याची मागणी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सभागृहाच्या माध्यमातून शासनाकडे केली होती। त्यावेळी उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर देऊन स्मारक उभारण्यासाठी सकारात्मक उपाययोजना राज्य सरकार करणार असल्याचे जाहीर केले। स्मारक उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेचा व स्मारकासाठी लागणाऱ्या निधीचा रीतसर प्रस्ताव मंत्रालयात दाखल झाला असून आजच्या अर्थसंकल्पात याचा समावेश करण्यात आला। त्यामुळे निश्चित आनंदाची भावना सर्व समाज बांधवांच्या मनामध्ये आहे। त्याचबरोबर संत रूपलाल महाराज यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे। या महामंडळाच्या माध्यमातून बारी समाज बांधवांचा आर्थिक व शैक्षणिक विकास साधता येणार आहे। याचा समाजातील युवा व तरुण युवकांना निश्चित होणार आहे। समाजाच्या उत्थानासाठी तसेच आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी मनापासून आभार मानले। बारी समाजाची अस्मिता तथा आराध्य दैवत यांचे संत शिरोमणी रूपलाल महाराज यांचे भव्य स्मारक लवकरच उभे राहणार असल्याने याकरिता छोटासा प्रयत्न केल्याचा मनस्वी आनंद होत आहे। आमदार डॉक्टर संजय कुटे। प्राईम मीडिया 24 साठी मनीष ताडे, जळगाव, बुलढाणा।